राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. 100 राहुल मोदी पुढे फेकेच, शिवसेनेची टीका. बीसीसीआय मध्ये त्रिमूर्ती, सचिन, गांगुली, लक्ष्मणचा सल्लागार समितीमध्ये समावेश. किनवट नगर परिषदेने केलेल्या विकास कामाचे लोकार्पण व नव्याने होणाऱ्या काही कामांचे आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. बिलोली शहरातील भास्कर नगर नई आबादीत पाण्याची तीव्र टंचाई, प्रशासनाचे दुर्लक्ष. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंददायी शाळा राज्यात राबविल्या जाव्यात, जिल्हा परिषद सदस्य सौ वर्षाताई भोसीकर. आता बातमीपत्र विस्ताराने. गेले काही दिवस सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या शिवसेनेनं आज पुन्हा त्यांचे गोडवेगात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या पुढाऱ्यांना आडवे तिडवे घेणाऱ्या नरेंद्र मोदीच्या तोफखान्यापुढे 100 राहुल आले तरी त्यांचा टिकाव लागणार नाही, असा सनसनीत टोला सेनेनं हाणला आहे. मोदी सरकार हे सुटाबुटातील सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी करतात. मग काय, देशातल्या उद्योगपतींनी, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांनी सुटाबुटाचा त्याग करून कफनी व लंगोटात फिरावे असे काँग्रेसवाल्यांना वाटते का? तसे असेल तर सर्वप्रथम राहुल, अहमद पटेल, मनमोहन वगैरे मंडळींनी उद्या लंगोटास गाठ मारून इंडिया गेट समोर यावे व आदर्श निर्माण करावा, अशी चपराकही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून लगावली आहे. चीन दौऱ्यातील बाणेदारपणा, वेगळ्या विदर्भाबाबतची भूमिका यासारख्या विषयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीची पाठ थोपाटली होती. वर्षभरातील कामगिरीचंही कौतुक केलं होतं. त्याचवेळी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. तोच सिलसिला पुढे सुरू ठेवत त्यांनी आजही मोदींच्या धडाडीचा गौरव केला आहे. मोदीवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना झोपडून काढत त्यांनी देशात अच्छे दिन येण्यास सुरुवात झाल्याचं प्रमाणपत्रही दिलं आहे. सामनाचे अग्रलेख असत्य माहितीवर आधारित असतात असं म्हणणाऱ्या भाजपवाल्यांना हे विधान पटेल का, असा टोमणा त्यांनी प्रदेश भाजपला मारला आहे. बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. या 3 दिग्गजांचा बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने नव्यानेच सल्लागार समितीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे द वॉल राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये दिसण्याची शक्यता आहे. राहुल द्रविडच्या कोचिंगकडील कल पाहता त्यांच्या फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी मिळू शकते. किनवट नगर परिषदेने केलेल्या विकास कामांचे लोकार्पण व नव्याने होणाऱ्या काही कामांचे भूमिपूजन आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते दिनांक 31 मे रोजी पार पडले. विद्यमान नगराध्यक्ष इंदुताई कनाके, उपनगराध्यक्ष साजिद खान यांनी आमदार प्रताप नाईक यांच्या प्रयत्नातून विकासाची अनेक कामे शहरात खेचून आणली. यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यशस्वीही झाले. दिनांक 31 मे रोजी किनवट शहरातील द्वारका लॉन, साठेनगर ते माहूर रस्त्याला जोडणारा सीसी रस्त्याचे रेल्वे स्टेशन रोड ते कब्रस्तानपर्यंत पेवर ब्लॉक रस्ता, संतोष ताडपल्लीवार ते गोविंद सातुरवार यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते पार पडला. अग्निशमन शेड व कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजनही आमदारांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगराध्यक्ष इंदुताई वाले, प्रकाश राठोड, किशोर चव्हाण, उपनगराध्यक्ष साजिद खान, नगरसेवक सुरज सातुरकर यावेळी उपस्थित होते, अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत.
किनवट शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भास्कर नगर नवी आबादी परिसरातील लोकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. पाणी उशाला, कोरडा मात्र घशाला. वारंवार भेटूनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. भास्कर नगर नवी आबादीत ईदगाह गल्ली टेकडीवरचा भाग असून येथे नगरपालिकेची नळ योजना नाही. शहरात 8 दिवसात एकदा पाणी येते, अपुरा पाणी पुरवठा होतो. भास्कर नगर परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल व पाईपलाईन जुनी असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवतोय. पाण्यासाठी घागरी घेऊन लोकांना वनवन फिरावे लागत आहे. तीव्र पाणी टंचाई असताना महानगरपालिकेने आजपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा केलेला नाही. येथील जनतेनी सौ मैथिली कुलकर्णी, यशवंत गादगे, आनंद गुडमलवार यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले. मात्र येथे अद्याप सुविधा नाही, स्वच्छता नाही, पाणी नाही. अत्यंत मागासलेल्यांना दररोज 40 रुपयाप्रमाणे ड्रम पाणी विकत घ्यावं लागत आहे. अशी अवस्था बिलोली येथे प्रशासनाने केली आहे, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतही नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आनंददायी शाळा अभिनव उपक्रम असून हा उपक्रम राज्यात राबविला जावा, असे मत जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी व्यक्त केले आहे. कंधार तालुक्यातील फुरवळ सर्कल मधील शाळांना वर्षाताई भोसीकर यांनी भेट दिली असून 30 मे रोजी नागलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी संजय भोसीकर, नारायण वाघमारे, शेख नन्नू, हनुमंत पेटकर, शेख नयूम आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे त्या म्हणाल्या, शाळेतील विद्यार्थ्यांचा खेळाच्या माध्यमाने बौद्धिक विकास होत असतो. अनेक मुलांना शाळेत येण्याची भीती वाटते. ही भीती उन्हाळ्यातील आनंददायी शाळेमुळे मुलांच्या मनातील भीती कमी होत आहे. बुद्धिबळ, कॅरम, शब्दकोडे तसेच मैदानी खेळ शाळेत खेळवले जात आहेत. त्याचबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात मुलांकडून पाढेपाठ करून घेतले जात आहेत. या अभिनव उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचा असून राज्य शासनाने हा उपक्रम राज्यात राबवावा, असे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी मत व्यक्त केले. प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी भोसीकर यांच्याशी संवाद साधून खेळाची साहित्य व गोष्टीची पुस्तके तसेच खाऊचे वाटपही करण्यात आले. यावेळी विविध खेळांमुळे गावागावात आनंददायी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यात यंदा कापूस, सोयाबीन, कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या अजून वाढण्याची चिन्हे. अल्पसंख्याकांवर हल्ले सहन करणार नाही, नरेंद्र मोदी. मॅगीची प्रत्येक राज्यात होणार टेस्ट. राज्यातील पोलीस ठाण्याची 4 श्रेणीत विभागणी होणार. HDFCच्या ATM मधून यापुढे पेपर स्लिप मिळणार नाही. आजचे सुविचार. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. अरविंद ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. 100 राहुल मोदी पुढे फेकेच, शिवसेनेची टीका. BCCI मध्ये त्रिमूर्ती, सचिन, गांगुली, लक्ष्मणचा सल्लागार समितीमध्ये समावेश. किनवट नगर परिषदेने केलेल्या विकास कामाचे लोकार्पण व नव्याने होणाऱ्या काही कामांचे आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. बिलोली शहरातील भास्कर नगर नई आबादीत पाण्याची तीव्र टंचाई, प्रशासनाचे दुर्लक्ष. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंददायी शाळा राज्यात राबविल्या जाव्यात, जिल्हा परिषद सदस्य सौ वर्षाताई भोसीकर. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.